दसऱ्यापासून तर दसऱ्याच्या दिवशीपासून कोजागिरी पौर्णिमेच्या दरम्यान घरोघरी विराजमान होणारी भुलाबाई आणि भुलाजी यांची जोडी आजवर आकर्षणाचे केंद्र होते। परंतु आधुनिकतेसह आभासी जगाच्या काळात या पारंपरिक उत्सवाच्या नव्या पिढीला विसर पडला की काय अशी स्थिती दिसत आहे। आता हा सण क्वचितच घरांमध्ये साजरा होताना दिसतो। काही ठिकाणी तर सदनिकांमध्ये एकत्रितपणे हा सण आटोपला जातो। भाद्रपद पौर्णिमेपासून ते कोजागिरी पौर्णिमेपर्यंत भुलाबाई पाहुणी म्हणून विदर्भातील प्रत्येक घरात यायची, परंतु आधुनिक युगात त्याचा संकोच झालेला दिसतो। मुळात 5 दिवसांचा उत्सव म्हणून तो साजरा केला जातो। मातीची रंगविलेली भुलाबाई, माता पार्वती आणि भुलाजी पिता शंकर यांच्या मूर्ती सजावट करून स्थापन केल्या जातात आणि दररोज सायंकाळी घरातील लहान मुली व महिला भुलाबाई उत्सव साजरा करतात। भुलाबाई या नऊवारी साडी किंवा पातळ नेसलेल्या तर भुलाजी धोतर नेसलेले आणि फेटा बांधलेल्या असतात। या लोकखेळाचे मूळ कृषी परंपरातून आलेले यातून दिसते। पूर्वी रोज परिसरातील मुली महिला भुलाबाई समोर एकत्र येऊन टाळ्या आणि टिपऱ्या वाजवून गाणी म्हणत असत। गाणी झाल्यानंतर खिरापत म्हणजेच खाऊ वाटला जायचा। बंद डब्यातली खिरापत ओळखण्याची मजाच काही निराळी होती। या खिरापतीमध्ये रोज नवे नवे पदार्थ असायचे। अशा या उत्सवाच्या निमित्ताने नात्यांची, आपल्या संस्कृतीची ओळख मुलींना करून दिली जायची। कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी 5 ज्वारीच्या धांडे किंवा उसाची खोपडी सजवून त्यामध्ये भुलाबाई आणि भुलाजी बसवतात। 32 प्रकारचे जिन्नस खाऊ म्हणून दिले जातात आणि त्यानंतर त्यांचे विसर्जन करण्यात येते। मुख्यत्वे करून विदर्भामध्ये पहिली ग पूजाबाई देवादेवा सारी या प्रकारची गाणी सुद्धा यावेळी म्हणण्यात येते। या काळात खरीपाची पिके कापणीला येतात। नवीन आलेल्या धान्याचे पूजन म्हणूनही हा भुलाबाईचा उत्सव साजरा केला जातो। जुन्या काळामध्ये महिला आणि आज अर्धवयाच्या असलेल्या महिलांना भुलाबाईची गाणी तोंडपाठ आहेत। नव्या पिढीला या सणांची ओळख व्हावी म्हणून काही ठिकाणी स्थानिक स्तरावर हा उत्सव साजरा केला जातो व अनेक ठिकाणी तर शिबिर स्वरूपात या उत्सवाचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न सुद्धा सुरू झालेला आहे। यावर्षी कोरोनामुळे कोणत्याही सण आणि उत्सवाचा आनंद कुणालाच घेता आलेला नाही। केवळ औपचारिकता आणि खाणेपुरती म्हणून सर्व उत्सव पार पडले। दसरा ते दिवाळी दरम्यान कलाष्टमी पूर्वी येणारा हा उत्सव खऱ्या अर्थाने चैतन्यमय असतो। पालकांनी आवर्जून घरातील व परिसरातील मुलांसोबत हा सण साजरा करणे ही आता काळाची गरज बनलेली आहे। एससीएन न्यूज नेटवर्क परतवाडा आणि विदर्भ न्यूज अमरावतीकरिता नितीन दुर्बुडेसह मारुती पाटणकर आणि पंकज साबू यांचा हा वृत्तांत।